व्हॉइस ऑफ पीपल सिंदखेड राजा या यूट्यूब मंचावर आपले स्वागत आहे। अखेर मतदान पार पडले। यात डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मनोज कायंदे, डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद। आज आपण या ठिकाणी उमेदवाराच्या जमेच्या बाजू आणि बघूया। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे जुन्याच कार्यकर्त्यांची फळी, नवीन कार्यकर्त्यांच्या फळीचा अभाव या ठिकाणी आपल्याला जाणवला आहे। त्यांच्याकडनं एकट्यानेच लढाई लढण्याचं चित्र आपल्याला या मतदारसंघात दिसलं आहे। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यापासून दूर झालेले ॲडव्होकेट नाझीर काझी, इरफान अली, संतोष खांडे बराड दूर झाल्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना एकाकी झुंज या ठिकाणी या मतदारसंघात द्यावी लागली। त्यांच्याकडे इलेक्शन मॅनेजमेंट करणारी टीमचा अभाव या ठिकाणी आपल्याला जाणवताना दिसला आहे। त्यांच्या कार्यकर्त्यापासून जनतेमध्ये असलेला नाराजीचा सूर दूर करण्याचा प्रयत्न डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी या मतदारसंघात करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याला यश किती मिळते हा येणारा काळच सांगेल। मनोज कायंदे यांच्याकडे प्रखरतेने इलेक्शन मॅनेजमेंट करणारी उच्च शिक्षित तरुणांची टीम असल्यामुळे याचाही फायदा मनोज कायंदे यांना या ठिकाणी होताना दिसत आहे। डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे। आमदार नसतानाही त्यांनी विकासाची कामे बरीच प्रमाणात केली आहे। त्यामुळे त्यांचा या मतदारसंघात वाढता जनसंपर्क चांगला असल्याने त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून बऱ्याच लोकांना मदत मिळवून दिली आहे। हाही प्लस पॉइंट डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचा असल्याने जनतेमध्ये याची चर्चा होताना सर्वत्र दिसत आहे। आमदार नसतानाही डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी या मतदारसंघासाठी केलेली धडपड ही जनतेला सर्वश्रुत आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत दिल्यामुळे त्यांचा आमदारापैकी क्रमांक 1 वर त्यांचे नाव आहे। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची नाराज होती ती मते परत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या पार्ट्यात जाण्याची दाट शक्यता वर्तवली। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची महाराष्ट्रात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक मजबूत पकड असल्याचं बोलले जात आहे। परंतु त्याचा फायदा या मतदारसंघात कितपत हे निकालांती स्पष्ट होईल। नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत डॉक्टर राजेंद्र शिंगणे एकटेच ड्रायव्हर सहित या मतदारसंघात कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भेटीचे सत्र त्यांनी अखंडपणे राबवले आहे। या प्रकारचे भेटीचे सत्र निरंतर त्यांनी चालू ठेवल्यामुळे जो नाराज वर्ग आहे त्यांच्या बाजूला आकर्षित करण्यात ते सफल झाले असल्याचं चित्र या ठिकाणी काही प्रमाणात दिसत आहे। मनोज कायंदे यांच्याकडे परफेक्ट नियोजन, उच्च शिक्षित तरुण कार्यकर्ते, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया, प्रचारासाठी सक्षम युथ टीम, कोरी पाटी आणि तरुण चेहरा म्हणून मतदारांना या उमेदवाराचं आकर्षण। स्वर्गीय देवानंद कायंदे हे पितृछत्र हरवल्यामुळे त्यांचं या मतदारसंघात भावनिक आणि सहानुभूतीची लाट या मतदारसंघात निर्माण झाली। मनोज कायंदे यांचा जनाधार प्रचंड वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे। 10 दिवसात तगडे नियोजन करून दिशादर्शक कार्य केल्याची चर्चा रंगत आहे। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याबद्दलचा जो नाराजगीचा सूर या मतदारसंघात निघत होता तो दूर करण्यात बऱ्याच अंशी डॉक्टर राजेंद्र शिंगणे सफल झाल्याचे या ठिकाणी दिसले। एकंदरीत 70 ते 75 गावामध्ये मनोज कायंदे यांची 200 मते जर मायनस झाली त्याचा तोटा मनोज कायंदे यांना होऊ शकतो। मनोज कायंदे यांच्याकडे स्वतःच्या समाजाची 40,000 मते असून इतर त्यांना लागणारी 35,000 मतांची जुळवाजुळव केल्यास सकारात्मक निकाल लागू शकतो। या ठिकाणी आपण मतदारसंघात 3 उमेदवारांमधील एक छोटंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे। विस्तारपणे पुढील भागात याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत।